आपण नेहमीप्रमाणे कमी पाणी घालून भात शिजवून घेतलेला आहे, पालक शिजवून घेतलेला आहे, थोडासा पालक बारीक केलेला आहे हाताने असा पळीने वगैरे, आलं लसणाची पेस्ट, मीठ, टॅमॅटो, कांदा आणि मिरची आणि आपल्या फोडणीचं साहित्य लागणार आहे आणि किचन किंगचा थोडा मसाला घेतलेला आहे। आता मी तेल गरम करून ठेवलेलं आहे, त्याच्यात नेहमीप्रमाणे फोडणी घालून घेते। मोहरी, जिरे, हिंग आणि हळद। आता त्याच्यामध्ये मी कांदा आणि मिरची परतून घेणार आहे। तोपर्यंत भात आपला हा सुट्टा करून घ्यायचा जरासा। हे बघा सुट्टा छान झालेला आहे, सळसळीत छान झालेला आहे सुट्टा। भात सुट्टा करून घेतला आहे। आता हे सगळं परतून घेते मी। टॅमॅटो घालून परतते तो पण आणि त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालणार आहे, 1 चमचा घालते। आलं लसणाची पेस्ट नसली तर आपलं मिक्सरमधून काढायचं आलं लसूण आणि त्यात करून घ्यायचं हे पेस्ट। ह्याच्यात थोडंसं मीठ घालून घेणार आहे फोडणीमध्ये, जे चवीपुरतं। भातात मी मीठ घातलेलं नाही आहे त्यामुळे ह्याच्यात थोडं जास्त घालणार आहे। थोडासा गोडा मसाला घालायचा आहे आणि किचन किंगमध्ये सगळं असतं तिखट आणि थोडंसं तिखट, कारण आपण मिरची घातलेली आहे। आता हे थोडंसं परतून गॅस कमी करायचा आणि त्यात हे आपण पालक जो शिजवलेला आहे थोडा बारीक करून घेतला, मिक्सरमधून काढलेला नाही आहे, तो ह्याच्यात घालून घ्यायचा। आता ह्याला उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण हा सुट्टा जो भात झालेला आहे तो आपण मिक्स करून घ्यायचा आहे। आता हे आपण ह्याच्यामध्ये थोडासा कांदा किचन किंग मसाला घालून घेते मी, कारण आपण त्याच्यामध्ये मिरची पण घातलेली आहे, तांबडं तिखट किंचित घातलेलं आहे। आता हे थोडंसंच घालायचं आहे, स्पायसी आहे थोडं, ते हलवून घ्यायचं आहे थोडं। भात तयार झालेला आहे, मस्त वास सुटलेला आहे त्याचा बरं का, छान वास येतोय। आता हा भात असा एवढाच सैलसर ठेवायचा असतो, जास्त पचपचित करायचा नाही, नाहीतर मग त्याची चव कमी होते। असा भात घ्यायचा, त्याच्यावरती लोणी घ्यायचं, लोणी घ्या, तूप घ्या, नाहीतर बटर घ्या, अमूल बटर काही घ्या आणि ह्याच्यावरती खाऊन मोकळे व्हा। मस्त लागतं हे, पोटभरीचं नाश्ता पण आणि जेवण पण।